पुन्हा एकदा स्वागत आहे ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये। आज आम्ही आलो गणपती बघायला अन्नाच्या कारखान्यात ओम साई कला केंद्र आणि इथं बाजूला भीमार्ट आहे बघा आणि NMC आयकॉन बिल्डिंग जवळच आहे आणि रिलायन्स डिजिटल आहे। तुम्हाला दाखवतं विकत पण भेटतील गणपती आणि तुम्हाला खास दाखवण्यासाठी आलो। चला तर दाखवते तुम्हाला। हा बॅनर आहे ओम साई कला केंद्र बामणडोंगरी आणि गणपती किती सुंदर गणपती आहेत। पुन्हा काय करतं सॉरी पेंटिंग कमी पडले ते करून घेतो बघा पेंटिंग करते यांना मी या मूर्तीला सजावटीचं काम करतो आणि तुम्ही कधीपासून करता हे मला झाली 10 वर्ष आणि कधीपासून हे कारखाना खोलता तुम्ही 10 वर्ष 10 वर्ष आणि कुठून शिकलं मी गणपती बनवायला शिकलो पहिल्यांदा नंतर जसं जमून गेलं तसं आपण हे करत गेलो काम आणि आता गणपती आपल्याला पाहिजे असेल तर भेटतील ना पाहिजे आपण या कारखान्याला भेट द्या अवेलेबल सध्या तर आता बुकिंग फुल आहे आमची अवेलेबल असेल तर आपण देऊ शकतो मूर्ती असं काहीच नाही बघा मूर्तीची सजावट चालू आहे पूर्ण कपडे सुंदर आहे बघा कपडे घातले त्याला आणि खूप सारे गणपती आहेत बघा सजावट करून पण भेटेल मला पूर्ण सजावट केलेली आहे बघा अरे लहान आहे ना लहान आहे आणि इथे पण पेंटिंग चालू आहे बघा नमस्कार ओम साई कला केंद्र बामणडोंगरी इथं आपण आल्यात त्याबद्दल पहिला तुमचं ऋणी आहोत। आता तुम्हाला मी गणपतींची माहिती देत आहे। हा 2.5 फुटी गणपती आहे शिवरेकर गणपती किती सुंदर आणि मस्त असा सजावट केलेली आहे ती अनिरुद्ध पारिंगे आणि गणेश पारिंगे यांनी। हा आहे पेशवाई तो पण 2.5 फुटी आहे एकदम सुंदर आणि आकर्षक मूर्ती आणि सजावट पाहिजे असेल तर ओम साई कला केंद्र बामणडोंगरी उल्वेनोड IMS बिल्डिंगच्या समोर भीमार्टच्या समोर अवश्य एक वेळा भेट द्या हीच अपेक्षा। तसेच ही आहे सुंदर आणि सुबक अशी विठू माऊली बघा विठू माऊली कशी सजवलेली आहे एकदम एक नंबर सजावट। हे बघा फेट्यावाले गणपती बहुतेक बुकिंग झाली का गणपती 90% गणपती बुकिंग झालेले आहेत मोठ्या फक्त आता छोट्या मूर्ती 1 फूट आणि 1.5 फूट बाकी राहिलेले आहेत आणि इथली वैशिष्ट्य आणि खासियत म्हणजे एक नंबर सजावट एक नंबर पेंटिंग असं हे अनिरुद्ध पारिंगे आणि गणेश पारिंगे यांचं दुकान एक वेळ अवश्य भेट द्या। धन्यवाद। आणि तुम्हाला पण भेटतील पाहिजे तशा मूर्त्या हो हो सजावट पण केली ही बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि सर्व इथं आहेत मूर्त्या बघा किती छान छान मूर्त्या आहेत आणि तुम्ही विजिट करा इथं
नक्कीच या. मला घ्या. आणि कारखान्याचे मालक आणि माहिती दिल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही नक्की विजिट करा. आणि बीमारच्याच बाजूला आहे, बघू शकता.